परागुणी ज्ञान नमोता जिजाते गए परहंसादि महान परिमंगल हरिओ महाग्रंथ कर्म गोपाल जाते यजमान सब पावे जगदा पावे जगदा। मोक्ष मार्ग प्रकाशन आचार्य संत पंडित टोडरमलने लिहिलेला हा पाचवा अधिकार विविध मत समस्या बहुविधी मिथ्या गहन करी मलिन भयो तुझा तापो उपभावे सहज रूप दर्शा। श्वेतांबर मतासंबंधी विचार करत आहोत। श्वेतांबर मत आहे ते कल्पित आहे, आणखी गृहीत मिथ्यात्व यांच्यामध्ये खूप आहे, नवीन ग्रहण केले त्याच्याबद्दल आपण चर्चा करतो। त्यामध्ये देवासंबंधी गृहीत मिथ्यात्व, विपरीत मान्यता, देवाचं स्वरूप माहीत नाही, देव आहे ते निर्दोष तत्व आहे, परंतु अशा प्रकारे न मानता ते दोषाने सहित मानता, सुधाधिक दोषाने सहित पर्यंत भगवंताचं स्वरूप ते यथार्थ जाणत नाही, त्याच्याबद्दल आपली चर्चा चालू होती। पान नंबर 251 हाँ, तथा वे आहार को जाए तो समूह शरण खाली कैसे रहेगा। तर आहार केवली आहार घेतात असं त्यांचं म्हणणं आहे, मानतात। सुधा तुषा वगैरे 11 परिचयाने रहित जिनेंद्र भगवान आहे आणि केवली भगवान आहाराला मग कसे जातात हा प्रश्न केलेला, ते आहाराला जातात कसे जातात। तथा वे आहार को जाए तो समूह शरण खाली कैसे रहेगा, मग आहाराला गेले तर तेवढ्या काळापुरतं समूह शरण रिकाम खाली कसं राहील। अथवा अन्य का ला दिया ठहराओगे तो कोण ला देगा, ते दुसरे त्या ठिकाणी आणून देतात असं कोणी म्हणेल, तर कोण आणून देतात तिथे, दुसरे म्हणजे कोण आणून देणार। उनके मन की कौन जानेगा, त्यांच्या मनामध्ये कोण जाणणार की आता आहाराला निघायचे, आहाराची वेळ झाली, हे कसं जाणणार त्या ठिकाणी। पूर्व में उपवास आदि की प्रतिज्ञा की थी, उसका कैसे निर्वाह होगा। जीव अंतराय सर्वत्र प्रतिभाषित हो, वहाँ कैसे आहार ग्रहण करेगा। जीव अंतराय वगैरे सर्वत्र प्रतिभाषित होत आहेत त्या ठिकाणी, तर या ठिकाणी आहार ग्रहण कसं करणार इत्यादि विरुद्धता सहित होती भाषित होती है। तथा वे कहते आहार ग्रहण करते हैं परंतु किसी को दिखाई नहीं देता। ते आहार ग्रहण करतात पण ते कोणाला दिसत नाही, तसं त्या ठिकाणी वस्त्र ते धारण करतात पण ते वस्त्र दिसत नाही, ते कोणाला प्रतिभास होतो वस्त्र असल्यासारखा, तसं या ठिकाणी ते आहार ग्रहण करतात पण कोणाला दिसत नाही अशा प्रकारे इत्यादि विरुद्धता भाषित होती है। तथा वे कहते आहार ग्रहण करते हैं परंतु किसी को दिखाई नहीं देता, तो आहार ग्रहण को निंदे जाना तब उसका न देखना अतिशय में लिखा है, सो उसके निंदेपणा तो रहा। ते त्यांनी अतिशयामध्ये टाकलेलं आहे की आहार घेतात पण ते कोणाला दिसत नाही, अतिशय आहे। तर आहार ग्रहण करणं हेच निंद्य आहे ना, त्या ठिकाणी आहार ग्रहण करावा लागतो ही खेदाची गोष्ट आहे। त्या ठिकाणी पुन्हा आहार ग्रहण करणार नाही 24 तासपर्यंत कोणी प्रतिज्ञा करून त्या ठिकाणी बाहेर पडतात, त्या ठिकाणी असं होतं ना, त्या ठिकाणी कायोत्सर्ग करून आहार पुन्हा 24 तासासाठी ग्रहण करणार नाही वगैरे, तर आहार ग्रहण करणं निंद्य मानलं गेलेलं आहे, दोष मानला गेलेला आहे त्या ठिकाणी। आणि त्याला पाहिलं नाही म्हणून ते अतिशयामध्ये कसं काय आलं त्या ठिकाणी, ते अतिशयामध्ये टाकलेलं आहे। सो उनके निंदेपणा तो रहा, जरी त्या ठिकाणी दिसत नसलं म्हणून काय झालं, ते निंदेपणा तर राहिला ना, और दूसरे नहीं देखते तो क्या हुआ। ऐसे अनेक प्रकार विरुद्धता उत्पन्न होती है, म्हणजे अनेक प्रकाराने विरुद्धता उत्पन्न होते। तथा अन्य अविवेकता की बात तो सुनो, आणखी त्यांच्यामध्ये किती अविवेकी गोष्टी आहेत ती तर ऐका। केवली के निहार कहते हैं, केवली भगवंतांना निहार आहार आहे त्याबरोबर निहार पण आहे असं मानतात। कीर्तनकर अवस्थेमध्ये बालकाला देखील निहार नसतो आणि केवली भगवान झाल्यानंतर निहार करतात। सामान्य लोकांप्रमाणे ते केवलीचं स्वरूप मानतात। केवली के निहार कहते हैं, रोगादि कुए कहते हैं, और कहते हैं किसी ने तेजोलेच्छा छोड़ी उससे वर्धमान स्वामी के 35 का रोग हुआ,
आणि कोणीतरी तेजालेष्टा सोडली त्याच्यामध्ये त्यांनी ती तेजलेष्टा त्या कोणी सोडली, गोशाल, नक्षली गोशाल याने तेजोलेष्टा सोडली आणि त्यांना वर्धमान स्वामींना काय झालं, या ठिकाणी डिसेंट्रीचा रोग झाला आणि तो 6 महिने टिकला अशा प्रकारे. तर किसी ने तेजोलेष्टा छोड़ी, उससे वर्धमान स्वामी के 33 का रोग हुआ, जिससे बहुत बार निहार होने लगा. यदि तीर्थंकर केवली के भी ऐसा कर्म का उदय रहा और अतिशय नहीं हुआ तो इंद्राजी द्वारा पूज्यपना कैसे शोभा देगा. केवली भगवंतांना पण अशा प्रकारचा जर रोग झाला, अशा प्रकारची स्थिती झाली तर इंद्राधिकाच्या द्वारे कसं पूज्यपणा झाला. आता ते निहार कैसे करते हे, कहा करते हे. ज्या ठिकाणी अशा प्रकारचा रोग झाला, निहार करतात तर कुठं करतात, कशा प्रकारे करतात, त्या ठिकाणी हा सगळे प्रश्न आहेत. त्याचं उत्तर ते काय देऊ शकतात, उत्तर देऊ शकत नाही त्या ठिकाणी. त्याचा निहार कैसे करते हैं, कहाँ करते हैं, कोई संबंधित बातें नहीं है. तर ते शक्य गोष्टी नाही विचार केला तर. तथा जिस प्रकार रागादियुक्त छद्मस्य की क्रिया होती है उसी प्रकार केवली की क्रिया ठहराते हैं. जशा प्रकार रागादियुक्त छद्मस्काच्या क्रिया अज्ञानीच्या क्रिया असतात, अशा प्रकारे त्या केवलीच्या क्रिया, केवली तर केवली आहे त्या ठिकाणी. एक तर रोग होतच नाही, एवढा पुण्याचा उदय आहे. त्या 48 कर्म प्रकृतीपैकी सर्वोत्कृष्ट पुण्य प्रकृती तीर्थंकर प्रकृती आहे. थोडासा पुण्याचा उदय असेल तर स्वर्गातल्या देवांना, भूभूमीतल्या जीवांना रोग होत नाही. इथले जे महापुरुष वगैरे आहेत त्यांना रोगाधिक होताना दिसत नाही. पुण्याचा उदय आहे ना, अनुकूलता राहते, शारीरिक अनुकूलता वगैरे त्या ठिकाणी. आणि तीर्थंकरांना तर महापुण्याचा उदय आहे, ते रोगाधिक कशी होतील, भूक तहान कशी लागेल. आणि सगळे रोगाधिक भूक तहान वगैरे आहार निहार सगळं त्या ठिकाणी ते मानतात. सामान्य जीवाप्रमाणे त्यांचं स्वरूप मानतात केवलीचं. त्यांना केवल ज्ञानी कसे आहेत हे माहीत नाही. केवल ज्ञानी कसे आहेत, केवल ज्ञान झाल्यानंतर शरीराचा आणि त्याचा निमित्त नैमित्तिक संबंध कसा असतो हे माहीत नाही त्या ठिकाणी. एक तर केवल ज्ञानीचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे बाहेरचं वातावरण त्यात कसं असतं. तरी केवल ज्ञानी ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी भांडण तंटा वगैरे होत नाही. केवल ज्ञानी ज्या ठिकाणी असतात तिथं वैर वगैरे भाव सगळे विसरून जातात. त्यांच्या अंगावरचं वारं जर गेलं तर रोगाधिक बरे होतात त्या ठिकाणी. कसं आहे केवल ज्ञानाचं स्वरूप, किती अतिशय आहे त्याच्यामध्ये तरी. परंतु ते सामान्य लोकांप्रमाणे केवल ज्ञानी लागतात. म्हणजे देवाचं स्वरूपाचं त्यांना यथार्थता भासित होत नाही. ते त्या ठिकाणी शुद्ध आत्म्याचं स्वरूप कसं आहे त्या ठिकाणी. धर्म करण्यामध्ये ते कसे निमित्त पडतील हा तर पुढचा विचार आला त्यानंतर. पण आधी तर या ठिकाणी त्याची महिमा किती आहे केवल ज्ञानाची हे तर लक्षात घेतलं पाहिजे. वर्धमान स्वामी के उपदेश में हे गौतम ऐसा बारंबार कहना ठहराते हैं. म्हणजे जे ग्रंथ लिहिले त्याच्यामध्ये ते हे गौतम उपदेश तर अनक्षरात्मक आहे, एकाक्षरी आहे ना. हे गौतम कसं येईल त्या ठिकाणी. आणि उपदेश काय फक्त गौतमाला देतात काय, सर्व जीवांना, स्त्रियांचे जीव असो त्या ठिकाणी, स्वर्गातले जीव असो, मनुष्य असो, सर्वांना ते उपदेश देतात. त्यामुळे हे गौतम हे केव्हा होईल, राग असेल तर होईल ना. ते वीतरागी आहे त्यामुळे कोणाचं नाव वगैरे घेण्याचा प्रश्न येत नाही त्यांना. सामान्यपणे अनक्षरी बीजध्वनी फिरते आहे आणि प्रत्येक जीव आपापल्या भाषेमध्ये तो ग्रहण करतो आहे. अशा प्रकारे ते अतिशय आहे. परंतु उपदेश करण्यामध्ये पण त्यांना रागभाव नाही कोणत्याही प्रकारचा. या जीवानं उपदेश द्यावा, तिथल्या जीवांना उपदेश द्यावा, तिथल्या जीवांना सहजता आहे त्या ठिकाणी. ज्या ज्या जीवाची योग्यता आहे त्या त्या जीवांच्या कानावर तो उपदेश पडतो. ते जीव ते ग्रहण करतात. त्या त्या ठिकाणी त्यांच्या समुशरणाचं गमन होतं. असा रागभाव नाही की आता आपण इकडे जावं, आपण तिकडे जावं, असा रागभाव पण त्यांना नाही. तर उपदेश में हे गौतम ऐसा बारंबार कहना ठहराते हैं, परंतु उनके तो अपने काल में सहज दिव्यध्वनी होती है. तर ती दिव्यध्वनी आपापल्या काळामध्ये होते. दिव्यध्वनी फिरविण्याचा पण भाव नाही, उपदेश देण्याचा भाव नाही. ती जी देशला पौद्गलिक आहे ती जड आहे आणि चैतन्यमय आत्मा त्याचं कार्य करत नाही. सहजच केवल ज्ञानाला निमित्त करून शरीरामध्ये साठलेल्या भाषावर्गणा आपल्या आपण बाहेर पडायला लागतात. केवल ज्ञानाला निमित्त करून बाहेर पडलेल्या ज्या देशना आहे, जी भाषावर्गणा आहे, ते वस्तुस्वरूपाचं यथार्थ प्रकटीकरण करतं. असा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. आतमध्ये ज्ञानाला निमित्त करून पडणारी भाषावर्गणा कशी असेल, ज्याचं ज्ञान विपरीत आहे त्याच्या भाषावर्गणा त्याच्यात विपरीत आहे, निमित्त नैमित्तिक संबंध आहे. याचा अर्थ त्या भाषावर्गणाचा करता तो अज्ञानी किंवा ज्ञानी जीव आहे असं नाही.
ज्ञानी जीव पण त्या भाषा वर्गणीचा करता नाही, पण अज्ञानी जीव पण त्या भाषा वर्गणीचा करता नाही. आतमध्ये जशा प्रकारे ज्ञानाचा आणि त्या भाषा वर्गणीचा निमित्त नाही, कारण कार्य संबंध आहे, कर्ता कर्म संबंध नाही. ती त्याचे करता नाही. मी बोलतो, माझ्या म्हणण्याप्रमाणे बोलतो, तू तुझ्या म्हणण्याप्रमाणे बोलत नाही. तुझं ज्ञान जसं आहे त्याला निमित्त करून ह्या भाषा वर्गणा बाहेर पडत आहे. आणि समोरचा जीव ज्याची जशी पात्रता आहे त्याप्रमाणे तो ग्रहण करत आहे. म्हणजे यथार्थ देखना जरी बाहेर पडली तरी समोरच्या जीवाची जर पात्रता उलटी असेल त्याला उलट तो ग्रहण करतो. गोशाल मच्छाल मच्छली गोशाल वगैरे विपरीत समोचरणामध्ये जाऊन देखील विपरीत ग्रहण केलं, अशा प्रकारची स्थिती होती की नाही. सभेला गेला, वक्ता यथार्थ सांगतो आहे त्या ठिकाणी, परंतु ग्रहण विपरीत केलं. मुनिराज यथार्थ सांगतायत, महाराज यथार्थ तत्वस्वरूप सांगतायत, परंतु हे त्यांना तो नावे ठेवे त्या ठिकाणी, त्यांचं ग्रहण करणार नाही. ही ज्याच्या त्याच्या पात्रतेची गोष्ट आहे त्या ठिकाणी. सगळ्या गोष्टी स्वतंत्र आहेत. भाषा बाहेर पडते ते भाषेच्या कारणाने बाहेर पडते. अंतरंगामधलं जे ज्ञान आहे त्याचा आणि भाषेचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. अंतरंगामध्ये ज्ञान जर विपरीत असेल, कशायुक्त असेल, तर भाषा पण तशीच असते, कशायुक्त असते, विपरीत असते. ज्ञान विपरीत आहे ना, त्याला निमित्त करून कशी भाषा निघेल, तशीच निघेल. अंतरंगामध्ये सम्यक ज्ञान आहे, यथार्थ ज्ञान आहे, त्याला निमित्त करून भाषा पण कशी निघेल, तशाच प्रकारची यथार्थ बोध करणारी, यथार्थ वस्तुस्वरूप दाखविणारीच भाषा निघेल. त्या ज्याच्यामध्ये राग द्वेष नाही तर ती भाषा पण कशी असेल, कोणाला हितकारक कोणाला अहितकारक असं नाही, सर्वांना हितकारक. राग द्वेष नाही ना त्या ठिकाणी, असा निमित्त नैमित्तिक संबंध आहे त्या ठिकाणी. आणि ती भाषा ग्रहण करण्याची पात्रता ज्या त्या जीवाची आहे, त्याची जशी पात्रता आहे, जसं भवितव्य उज्ज्वल आहे, तो बरोबर यथार्थ ग्रहण करणार, त्यातला माल ग्रहण करणार, त्यातला सार ग्रहण करणार आणि आपलं कल्याण करणार. ज्याची पात्रता अल्प आहे तो सगळं ग्रहण करणार, परंतु त्या ठिकाणी साराकडे कमी लक्ष देणार. आणि ज्याची पात्रताच नाही तो विपरीतता ग्रहण करणार. काय सांगितलं त्या ठिकाणी? असं कुठं असतं का? एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काही करत नाही, शरीर आत्म्याचं काही करू शकत नाही, आत्मा शरीराचं काही करू शकत नाही, त्याच्याशिवाय हे सगळे कार्य होतात का? त्याच्याशिवाय रोजची कामं होतात का? अशा प्रकारे तो विपरीतता ग्रहण करणार. त्याच्या बुद्धीला ते पटणार नाही. महान तत्व देखील त्याच्या बुद्धीला ते पटत नाही. का पटत नाही? आतमध्ये मिथ्यात्व पडलेलं आहे ना, विपरीत मान्यता. हां, आणि योग्यता नाही, उपादानासाठी तयार नाही त्या ठिकाणी अशा प्रकारे. आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तो विचार करत नाही आणि सत्यार्थ तत्व तो ग्रहण करत नाही. तर वर्धमान स्वामी के उपदेश में हे गौतम ऐसा बारंबार कहना ठहराते हैं, परंतु उनके तो अपने काल में सहज दिव्य ध्वनि होती है, वहाँ सर्व को उपदेश होता है. उपदेश सुद्धा कसा असतो? सर्वांना. गौतम को सर्वांना उपदेश असतो. जे प्राप्त करतील त्याला तो मिळेल. उपदेश तर सर्वांना आहे त्या ठिकाणी. त्याची घेण्याची योग्यता नको त्या ठिकाणी. ठराविक लोकांसाठीच उपदेश आहे, बाकीच्या लोकांसाठी उपदेश नाही. जे पात्र जीव आहेत ते स्वयं त्या ठिकाणी त्याचे पाय तिकडे वळणार, समोरणात येणार, उपदेश ग्रहण करणार आणि आपलं कल्याण करणार. ज्याची पात्रता नाही तो त्या ठिकाणी येणार पण नाही. आला तर बाहेरच काहीतरी पाहत बसेल किंवा दुसरं काहीतरी त्या ठिकाणी रागाधिक विकारी भाव करत बसेल त्या ठिकाणी, आणि उपदेश मात्र ग्रहण करणार नाही. गौतम को संबोधन किस प्रकार बनता है तथा केवली के नमस्काराधिक क्रिया ठहराते है. आणि केवली भगवान नमस्काराधिक क्रिया करतात असं ते ठरवितात, म्हणतात. केवली भगवान आहेत ते रागरहित, म्हणजे रागरहित तत्व देव आहे हे त्यांनी मानतं नाही. मी रागी कसं मानतं? पहिली किती खोट आहे त्यांच्याकडे. देव कसे आहे? वीतरागी आहे, म्हणजे रागरहित आहेत. नास्ती रूपाने रागरहित आहेत, अस्थि रूपाने वीतरागी आहेत. आणि त्या ठिकाणी ते नमस्काराधिक करतात अन्य केवलींना वगैरे. कसे करतात? राग असल्याशिवाय नमस्काराची क्रिया होत नाही. 6व्या गुणस्थानाच्या पुढं नमस्काराची क्रिया होत नाही. 7व्या गुणस्थानापासून नमस्काराधिकाची क्रिया होत नाही. 6व्या गुणस्थानापर्यंत नमस्काराची क्रिया आहे त्या ठिकाणी. पूज्यता वगैरे भाव 6व्या गुणस्थानापर्यंत आहे. तर वहाँ गौतम को संबोधन किस प्रकार किया तथा केवली के नमस्काराधिक क्रिया ठहराते हैं. केवली भगवंतांना नमस्कार वगैरे क्रिया करतात, परंतु अनुराग बिना वंदना संभव नहीं है. अनुरागाशिवाय त्या ठिकाणी वंदना
संभव नाही. अनुराग येईल तर ते नमस्कार करतील, त्या ठिकाणी हात जोडून वगैरे आवर्त घेऊन वगैरे नमस्कार केव्हा करतील. राग असेल तर त्या ठिकाणी. अन्यथा गौतम स्वामी आहेत ते पंचपरमेश्वरीला नमस्कार करतात की नाही. आपल्या शास्त्रात आहे ना, गौतम गंधराने पंचपरमेश्वरीला नमस्कार केला, सर्व साधूंना पण नमस्कार केला. नाही असं नाही आहे, ते शर्मस्थ आहे. 10व्या गुणस्थानामध्ये वंद्यवंदक भाव आहे, केला त्यांनी पंचपरमेश्वरीला. गंधर भगवान देखील ज्यांना नमस्कार करतात असे मुनी, असं वाक्य आले की नाही. गंधर भगवान देखील ज्यांना नमस्कार करतात असे मुनिराज आहेत. असं मुनींचं स्वरूप आहे. कोण मुनींना नमस्कार करतं. गंधर भगवान देखील नमस्कार करतात. 10व्या गुणस्थानामध्ये अशा प्रकारचे वंद्यवंदक भाव आहे. ते काही केवली नाही झालेली. केवली ज्या वेळेला होतीच त्यावेळेस वंद्यवंदक भाव असणार नाही. ज्यावेळेला 7व्या गुणस्थानात जातील त्यावेळेला पण वंद्यवंदक भाव असणार नाही. 7व्या गुणस्थानात जातील, 6व्या गुणस्थानात येतात त्यावेळेला वंद्यवंदक भाव आहे. त्यावेळेला ते लिहिले गेलेले आहे की ज्यांना गणधर भगवान देखील नमस्कार करतात असं मुनींचं स्वरूप आहे. असे मुनिराज कसे असतात त्या ठिकाणी. हा शब्द मुनिराजांचं स्वरूप दाखवतो. ज्यांना इंद्र चक्रवर्ती गणधर भगवान देखील नमस्कार करतात. तथा केवली के नमस्कारादी क्रिया ठहराते, परंतु अनुराग बिना वंदना संभव नहीं है. तथा गुणाधिक को वंदन संभव है. आणखी सांगतात, अधिक गुण असतील तर नमस्कार केला जातो. केवलीपेक्षा अधिक गुणवाला या जगात कोण आहे की त्यांना ते नमस्कार करतील. परंतु उनसे कोई गुणाधिक रहा नहीं है, तो कैसे बनती है. त्यांच्यापेक्षा अधिक गुणवाला कोणी या जगामध्ये राहिलेला नाही तर ते त्यांना नमस्कार कसे करतील. त्याचा भावच नाही. वीतरागतेचं स्वरूप काय आहे हे जाणल्याशिवाय देवाचं स्वरूप समजणार नाही. देवाचं स्वरूप समजायचं असेल तर देवाचं तत्व जाणावं लागेल. अग्नीचं स्वरूप समजायचं असेल तर अग्नीचं तत्व जाणावं लागेल. तत्व जाणेल तर अग्नीचं स्वरूप समजेल. साखरेचं तत्व साखरेला जाणायचं असेल तर साखरेचं तत्व गोडी आहे हे जाणावं लागेल तर त्याला साखर समजेल. तसं या ठिकाणी देव समजून घ्यायचे तर देवाचं तत्व जाणणार नाही आणि मला देव समजले पाहिजे. त्या ठिकाणी हे कसं शक्य आहे. देवाचं तत्व वीतरागत आहे, सर्वज्ञता आहे, हे देवाचं तत्व आहे. आणि ज्याच्यामध्ये हे तत्व भाकीत होत नाही ते देव कसे असू शकते. ज्याच्यामध्ये अजून राग विद्यमान आहे त्या ठिकाणी, ज्याच्यामध्ये सर्वज्ञता नाही हे देव होऊ शकत नाही. हे देवाचं तत्व आहे. जे जे वीतरागी सर्वज्ञ ते देव. ज्याच्यामध्ये वीतरागता नाही सर्वज्ञता नाही ते देव नाही. आपटाचं तत्व काय. वीतरागी सर्वज्ञ आणि हितोपदेशी आहेत ना. आप एकमेकाचे आप तुम्ही आहात की नाही त्या ठिकाणी. मग हिताचा उपदेश जर घरामध्ये देत असाल तर आप्त, नाहीतर आप्त कसे आलं लक्षामध्ये है ना. आपल्या नातेवाईकांना जर हिताचा उपदेश प्रसंगाला अनुसरून वरचेवर हिताचा उपदेश देणार तर ते आप्ताचं लक्षण आहे. ते हित ज्याच्यामध्ये हित करणारे ते आप्त असतात. लौकिक याच्यामध्ये पण योग्य उपदेश देणारे आणि पारमार्थिक याच्यामध्ये पण योग्य उपदेश देणारे असतात ते असतात त्या ठिकाणी. तर लक्षात ठेवा देवाचं स्वरूप कसं आहे. पूर्ण वीतरागी आहे, ज्याच्यामध्ये रागाचा लेश पण नाही, अंश देखील रागाचा नाही. सर्वज्ञ आहे असे जे असतात ते देव असतात. अशा देवाप्रमाणे आपलं स्वरूप देखील त्याची निश्चिती करायची आहे. आपलं स्वरूप पण कसं आहे. पूर्ण रागरहित आहे. राग होतो आहे पण राग माझं स्वरूप नाही, त्याला अलग करा. ज्ञान आपलं स्वरूप आहे. अलग लक्षामध्ये जसं देव पूर्ण ज्ञानमय आहे तसा मी स्वभावता पूर्ण ज्ञानमय आहे. हे रागाधिक विकार आहेत ते माझ्यापासून भिन्न आहे. अल्पज्ञता आहे ती पर्यायामध्ये आहे, ती पण माझं स्वरूप नाही. ती एक समयाची आहे, निघून जाणारी आहे. मी पण सर्वज्ञ स्वरूपी आहे. माझ्यामध्ये पण सर्वज्ञ होण्याची शक्ती आहे. अशा प्रकारे देवदर्शन करून स्वतःच्या स्वरूपाचं भान करेल तर देवदर्शनाची पूर्णता झाली. देवाला हात जोडले आणि निघून गेला हे देवदर्शन नाही. देवदर्शन करून आपल्या स्वरूपाचं भान करणं आवश्यक आहे की माझ्यामध्ये पण सर्वज्ञ बनण्याची शक्ती आहे. मी पण रागरहित तत्व आहे. हे समस्त विकारी भाव येत आहेत जात आहेत, शेकडो प्रकारचे अनेक प्रकारचे, परंतु हे माझं स्वरूप नाही. त्याच्यामध्ये विविधता आहे, नाना प्रकार आहेत रागाधिक भावामध्ये, परंतु जे माझं स्वरूप नाही. आणि स्वरूप आहे त्याच्यामध्ये एकता आहे.
सर्व जिनेंद्र भगवंताचं स्वरूप एकसारखं आहे. सर्व जीवांचं स्वरूप सदैव शुद्धाहून शुद्ध नाही. द्रव्यसंग्रहामध्ये आलं ना, कितव्या गाठीमध्ये आलं? 13व्या. पाठ असलं पाहिजे. छोट्या छोट्या मुलांचं पाठ आहे पंढरपूरला, बघितलं ना त्या ठिकाणी, कथा अर्थ वगैरे. सर्व शुद्ध नयाने पाहिलं असताना पाठ करून घ्या घरी, स्पर्धा ठेवून त्या ठिकाणी मुलांचं द्रव्यसंग्रह पाठ करून घ्या. बर 25 वयसाच्या गाथा आणि द्रव्यसंग्रह. द्रव्यसंग्रहाच्या 58 ठीक आहे, ठीक आहे. कोणते करायचे ते? बर तर कसं आहे, लहान वयामध्ये जे पाठ करून घेतलं ते पुढं पुष्कळ काळपर्यंत उपयोगी आहे. एक क्षयक्षम ज्ञान आहे. बस बाकीचं पाठ करून घेतलं हे तर ते रागद्वेषाचं कारण ठरलं, आपल्या आत्म्याच्या बर्बादीचं कारण ठरलं. परंतु ह्या जे हे आहेत त्या ठिकाणी द्रव्यसंग्रह, समयसार वगैरे मूलभूत त्या ठिकाणी ते जर पाठ केलं, त्या ठिकाणी छंद पाठ केले, त्याचा अर्थ वगैरे लक्षात ठेवला तर उपयोग त्याच्यामध्ये एकाग्र होतो, तत्वाचं ग्रहण होतं, वस्तूचं यथार्थ स्वरूप भासित होतं. आत्ता त्याचं पाठ झालं, पुन्हा तो विचार करतो हे काय, 6 द्रव्य काय, द्रव्यसंग्रह काय, द्रव्यसंग्रह म्हणजे काय, त्याला जिज्ञासा उत्पन्न होते ना, त्याच्यामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे. आणि मग बरोबर यथार्थ स्वरूप जर वस्तूचं जाणेल, सम्यक दर्शन प्राप्त होण्यामध्ये ते कारणभूत होतं. अशा प्रकारे म्हणून लहान असताना त्याच्याकडून संध्याकाळी टी व्ही पुढे बसण्यापेक्षा त्या ठिकाणी मुलांना जवळ घेऊन एक स्तुतिस्तोत्र रोज म्हणायचे. पाठ करून घेणं म्हणजे काय, आपोआप पाठ होत असतं. 8-15 दिवस म्हटलं की मुलांचं पाठ होऊन झालं, त्याच्याबरोबर आपलं पण तयार होतं. त्यांना बरोबर घेऊन बसलं 1 तासभर, त्या ठिकाणी आपला पण अभ्यास होतो आणि त्यांचा पण अभ्यास होतो. आपला पण वेळ शुभक्रियेमध्ये जातो, त्यांचा पण वेळ शुभक्रियेमध्ये जातो. अन्यथा वेळ थोडा आहे, आयुष्य अल्प आहे ना, त्या ठिकाणी एक तर वेळ मिळायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जो वेळ मिळाला त्याचं सार्थकी लावणं आपल्या हिताचं आहे, किमती आहे. आलं लक्षामध्ये, पैशापेक्षाही वेळेचं मूल्य या ठिकाणी काय म्हणतात ना, त्या ठिकाणी वेळेला किंमत मूल्य नाही. परत येणार नाही. मूल्य नाही. एकदा गेलेला समय, एक वेळ गेलेलं त्या ठिकाणी आलं ना. आता श्लोकाला नाही म्हणजे कसं मिळालं बरं, सुभाषित रत्नसंधोमध्ये म्हणजे एकदा नदी पुढे गेली तर तिचा प्रवाह परत येऊ शकत नाही. एकदा नष्ट झालेलं रूप, बल, लावण्य ते परत येऊ शकत नाही. तसं एकदा गेलेली त्याच्याही पेक्षा कदाचित ते परत येऊ शकेल असं दिलं त्या ठिकाणी. पुढं गेलेली नदी परत माठीमागे येऊ शकेल. एकदा नष्ट झालेलं रूप, बल, लावण्य परत येऊ शकेल. पण एकदा गेलेली वेळ कोणीही परत आणू शकणार. कितीही प्रयत्न करून निघून गेली ती गेली, परत आणायचं म्हटलं तर लाख प्रयत्न करून देखील ती परत येऊ शकणार नाही. वेळेचं मूल्य जाणं, वेळ फार किमती आहे, त्यामध्ये मनुष्यभाव फार किमती आहे. त्या ठिकाणी एक एक क्षणाचं मूल्य जाणं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे वेळ त्याच्यामध्ये व्यतीत करा. जो अल्पचा वेळ आहे तो भावी कल्याणाच्या दृष्टिकोनातून व्यतीत करेल तर त्या ठिकाणी निश्चित आपलं पण कल्याण होईल आणि आपल्या सान्निध्यात आलेले जे जीव ज्यांना आपण आपले नातेवाईक म्हणतो, आप्त म्हणतो वगैरे, त्यांचं पण कल्याणामध्ये ते निमित्त होईल. म्हणणार का द्रव्यसंग्रह म्हण एवढं झालं की तथा हट में समोशरण उत्तरा कहते हे. आणखीन काय काही पण विपरीत, किती विपरीत आहे श्वेतांबर मतामध्ये. श्वेतांबर मतामध्ये इतकी विपरीत आहे, अन्य मतामध्ये तर फार विपरीत आहे. आलं लक्षामध्ये. सगळ्यात हे जवळचं म्हटलं गेलेलं महावीर हे पण 24 तीर्थंकरांना मानणारे, त्यांच्यामध्ये इतकी विपरीतता. मग बाकीचे हिंदू, मुसलमान वगैरे या धर्मामध्ये किती विपरीतता आहे त्या ठिकाणी. ते काही पण करतात, त्याच्यावर पण विश्वास ठेवतात, पराला करता मानतात त्या ठिकाणी. आणि जैन पण ते पाहून तशा प्रकारे करता मानतात. आमच्यामुळे हे झालं, आमच्यामुळे हे झालं, काल सर्व विधान करा, अमुक करा,
असं आहे पत्रिकेत, तसं आहे पत्रिकेत, त्या ठिकाणी वास्तुशास्त्र वगैरे. अरे कुठनं आलं? जैन आहे का तू अजैन आहे? किती मिथ्यात्व हे अन्य लोकांच्या संसर्गाने जैन धर्मामध्ये परवा सुधासागर महाराजांनी प्रवचनामध्ये सांगितलं ना, सांगितलं ना, किती हे मिथ्यात्व. हा हे सगळं खरं नाही, हे सगळं खोटं आहे, पण याच्यावर याचा विश्वास बसतो. त्याची बुद्धी कशी उलटी, आणि पंचपरमेश्वरीचं हा नामस्मरण करत नाही, भक्ती करत नाही, त्या प्रवाहामध्ये उतरत नाही, त्याचं हित कसं होणार? तुम्ही आमच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी शास्त्र ऐका, वाचन करा, पूजन अर्चन करा, नमोकार मंत्र म्हणा, बस कुठलंही संकट यायचं काम नाही. आणि कदाचित आलं पूर्वपार्जित कर्माने तर त्याची निर्जरा होऊन जाईल, मन जादा विचलित होणार नाही. येऊ पण शकतं, महापुरुषांना पण संकट आली, तीव्र पाप कर्माचा उदय असेल तर येऊ पण शकतं, ते कोण टाळणार? पण कोणी टाळणार नाही तरी सुद्धा याचा विश्वास नसतो. याला शरण जा, त्याला शरण जा, हे कर ते कर, आणि मिथ्यापासून महापाप बांधतो. निगोदाकडे जाण्याचा मार्ग आहे. भावी काळामध्ये अत्यंत दुःख ओढून घेतो. तुला वाटतं हे केलं, यात काय पाप केलं? अरे तू मिथ्यापासून महापाप केलं. आपल्या आत्मतत्वाची विराधना केली, आत्मतत्वाची विराधनेचं फळ एकेंद्रियाधिक पर्यायामध्ये जाऊन पडावं लागेल. पाप नाही केलं तू, पण ही आत्मतत्वाच्या विराधनेचं फळ काय? हे महापाप आहे. हे किडा का झाला, मुंगी का झाला, हे वनस्पतीच का झाला, त्याला इतकं ज्ञान कमी का? त्या ठिकाणी हे कशामुळे झालं? त्या ठिकाणी आपल्या आत्म्याची तू विराधना केली. हे सैन्य परवा त्या ठिकाणी नरकातला जीव त्या ठिकाणी इतकी मारकाट करतो, रडतो, दुसऱ्यावर धावून जातो, दुसरे त्याच्यावर धावून येतात, तरी सुद्धा इथे येऊन तो समनस्क पंचेंद्रियच बनतो आणि देव म्हणून एकेंद्रिय बनतो. असं का होतं? आत्मविराधना. नारकी असून तो आत्मविराधना करत नाही, पश्चाताप करतो. हे आपण चुकलेलं आहे, आता आपण असं करायचं नाही त्या ठिकाणी. त्यामुळे तो इथे येऊन मन सहितच बनतो. मन रहित कधी नारकी बनत नाही, पण देव मन रहित पण बनतो, एकेंद्रिय पण बनतो. असं का? आत्मविराधनेचं फळ आहे. मनुष्य बनेल, देवी कुलात उत्पन्न झाला, त्या ठिकाणी एवढा उत्कृष्ट धर्म मिळाला, आत्मविराधना करेल तर. आत्मविराधना म्हणजे दुसऱ्या या असल्या फालतू गोष्टीवर विश्वास ठेवणं. त्या ठिकाणी ही आत्मविराधना आहे. तुझा आत्मा अनंत शक्तिशाली आहे. त्या ठिकाणी तुझ्या पुण्य पापाशिवाय कोणीही तुझं भलं बुरं करणारा नाही, पण तू दुसऱ्याला भलं बुरं करणारा मानेल. त्या ठिकाणी ही आत्मविराधना, आत्मवंचना आहे. आणि त्याचं फळ एकेंद्रियाधिक पर्यायामध्ये अनंत दुःख त्याला सहन करावं लागेल. ठीक आहे, आपण येतो.